मार्च 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाले. शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडावरती ताबा मिळवला. महाराणी येसूबाई बाळासाहेब राजेंच्या सहित छत्रपतींचे कुटुंब मुघलांच्या कैदेत गेले. 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली, परंतु येसूबाई मात्र मुघलांच्या कैदेतच राहावे लागले. शाहूराजे सुटून आल्यावर महाराणी ताराबाई आणि शाहूराजे यांच्यामध्ये स्वराज्याच्या गादीवरून प्रचंड वाद निर्माण झाले. या वादामुळेच शाहूराजे आणि ताराराणी यांच्यामध्ये थेट लढाई झाली. या लढाईमध्ये ताराराणीचा पराभव झाला. या दरम्यान महाराणी येसूबाई मात्र तिथून फार दूर होत्या, उत्तरेत मुघलांच्या कैदेत होत्या. शाहूराजांनी साताऱ्याची गादी निर्माण करून आपला राज्याभिषेक करून घेतला. शाहूराजांना आपल्या मातेच्या सुटकेविषयी प्रचंड तळमळ वाटत होती, परंतु थेट दिल्लीवर स्वारी करून आपल्या मातेची सुटका करण्याइतके सामर्थ्य त्यावेळी शाहूराजांजवळ नव्हते. अखेर प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर इसवी सन 1718 मध्ये आपल्या मातेची सुटका करण्याची संधी शाहूराजांजवळ चालून आली. शाहूराजांच्या राज्याचे पेशवे असणारे बाळाजी विश्वनाथ आणि शाहूराजांनी मुघलांशी तह करून येसूबाईंची सुटका केली. 4 जुलै 1719 रोजी महाराणी येसूबाई शाहूराजांची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात पोहोचल्या. तब्बल 1 तपानंतर माता-पुत्र एकमेकांना भेटले. मराठ्यांच्या इतिहासातील हा एक मोठा मंगल क्षण होता. सन 1689 ते 1719 असा तब्बल 30 वर्षांचा प्रदीर्घ काळ स्वराज्याच्या या महाराणीला बंदिवासात काढावा लागला. बंदिवासातल्या खडतर जीवनालाही त्या अत्यंत धैर्याने सामोरे गेल्या. सुटकेनंतर उर्वरित काळ मात्र त्यांनी आपल्या पुत्रासोबत मराठी मुलखात आनंदाने घालवला. इतिहासकारांच्या मते महाराणी येसूबाई स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय 60 वर्षे होते, परंतु या वयातही त्यांनी शाहूराजांच्या कारकिर्दीतही काही महत्त्वाचे न्यायनिवाडे केले. छत्रपती शंभूराजांनी आपल्या मातेला अत्यंत सन्मानाने वागणूक दिली. महाराणी येसूबाईंनी आपल्या उर्वरित काळामध्ये मुक्त हस्ताने दानधर्म केले. राजकारणातून त्या निवृत्त झाल्या असल्या तरी महत्त्वाच्या प्रसंगी त्या आपल्या मुलाशी सल्लामसलत करत होत्या. जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिलेल्या आणि राजकारणातील सत्ता संघर्षात संपूर्ण जीवन खपवून निघालेल्या मराठ्यांच्या महाराणीच्या जीवनाची अखेर मात्र अत्यंत समाधानी अवस्थेत गेली. अखेर इसवी सन 1730 साली महाराणी येसूबाईंचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरचा दहन विधी संगम माहुली या ठिकाणी करण्यात आला. तिथेच माहुली संगमावर महाराणी येसूबाईंचे एक वृंदावन बांधण्यात आले. त्या ठिकाणी छत्रपती शाहूराजे निष्ठेने दर्शनासाठी जात असत. दुर्दैवाने महाराणी येसूबाईंचा मृत्यू नेमका कोणत्या तारखेला झाला याची इतिहासात नोंद नाही. तसेच त्यांच्या जन्मतारखेची देखील इतिहासात कुठेही नोंद सापडत नाही. त्यांच्या जन्म-मृत्यूची नोंद जरी इतिहासात सापडत नसली तरी त्यांचा पराक्रम आणि त्याग मात्र इतिहासाच्या पानांमधून ओसंडून वाहत आहे. स्वराज्याच्या या महाराणीच्या पराक्रमाला, सहनशीलतेला आणि त्यागाला आमचा मानाचा मुजरा. जय शिवराय. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.